घरामध्ये भाजीला काही नसेल किंवा कुठलीही भाजी करण्याचा कंटाळा आला असेल तर अशा प्रकारचा डाळकांदा आपण झटकीपट बनवू शकतो आणि चवीलाही अप्रतिम लागतं। आज आपण तूर डाळीचा झणझणीत असा हिरव्या मिरचीचा डाळकांदा बनवणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे 2 ते 3 तासासाठी मी तूर डाळ भिजत घातली होती आणि तूर डाळ छानशी आपली भिजली गेलेली आहे। तर या वाटीच्या प्रमाणामध्ये 1 वाटी तूर डाळ मी घेतलेली आहे आणि त्याला स्वच्छ धुवून 2 ते 3 तासासाठी मी भिजत घातलेली होती। ती फुगून थोडीशी जास्तही तुम्हाला दिसत असेल। तर इथे मी 10 ते 12 हिरव्या मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत आणि 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। तर हे वाटून आपण याचा ठेचा बनवून घ्यायचा आहे। आणि इथे मी मिरचीचा ठेचा बनवून घेतलेला आहे। आता कढई मी तापत ठेवलेली होती। कढई छानशी गरम झालेली आहे। त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे आपण तेल घेतलेलं आहे। तेलही छानसं गरम झालं की त्याच्यामध्ये 1 चमचा मी मोहरी टाकली आहे। मोहरी छानशी तडतडली गेलेली आहे। 2 मोठ्या आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेला आहे। तर त्याच्यामध्ये वाटलेला आपण ठेचा टाकून घ्यायचा आहे आणि हे सगळं सारण आपण एकत्र तेलामध्ये छानसं परतवून घ्यायचं आहे। कांदा जो आहे थोडासा हलकासा गुलाबी होईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत। तर इथे कांदाही परतवून झालेला आहे आणि भिजलेली डाळ जी आहे आपण आता याच्यामध्ये टाकायची आहे आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता याच्यामध्ये 1 वाटी मी पाणी घेतलेलं आहे डाळ शिजण्यासाठी। डाळ आधीच आपण भिजत ठेवलेली होती त्यामुळे ही डाळ शिजण्यासाठी तितका वेळ नाही लागणार। तर वरतून मी ते 1 टोमॅटो जे आहे ते चिरून टाकलेलं आहे। याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला थोडा वेळ आपण झाकून ठेवायचं आहे। तर डाळ मधून आपण चेक करत राहायचं आहे। पाणी याच्यातलं थोडंसं आटलं गेलेलं आहे तरीही डाळ अजून याच्यातली तेवढी शिजलेली नाहीये। तर याच्यामध्ये आणखी थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि याला थोडा वेळ आपण परत एकदा झाकून ठेवणार आहोत जेणेकरून डाळ जी यातली आहे मऊसूत शिजली जाईल। आणि इथे साधारणतः 10 ते 12 मिनिट झालेली आहेत। डाळ आपण झाकून ठेवली होती आणि इथे डाळ आपली छानशी मऊसूत शिजली गेलेली आहे। वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि 1 छोटीशी वाटी जी आहे कारळाचं कूट घेतलेलं आहे। कारळाच्या कुटामुळे आपल्या डाळ कांद्याला खूपच छानशी चव येते। तेव्हा जेव्हाही डाळ कांदा बनवायचा बेत बनेल तेव्हा आवर्जून याच्यामध्ये कारळाचं कूट घाला, याची चव जी आहे आणखी वाढेल। तर इथे रेसिपी आपली झालेली आहे। अशा प्रकारचा हिरव्या मिरचीचा डाळ कांदा नक्की करून बघा आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवायला मला विसरू नका। सोबतच चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा जेणेकरून जेव्हाही मी नवीन रेसिपीज पोस्ट करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। तेव्हा पुन्हा भेटूयात अशाच नवीन रेसिपींसोबत। तोपर्यंत स्वस्थ रहा आणि मस्त खा। थँक्स फॉर वॉचिंग।